आणि त्यांच्या आंटीला अजिबात उठता बसता काहीच येत नव्हतं. बट पास्टर गिरीशने त्यांना कॉल केला इथून आणि त्यांनी प्रेयर केली आणि असा चमत्कार झाला की जे म्हणजे त्यांची आंटी उठायला तयार नव्हती, शी स्टार्टेड वॉकिंग. ते स्वतःच बेडवर बसतात, ते किचन बाहेर वॉकिंग करतात आणि त्यांना ते एक ॲक्टिव्हनेस फील होत आहे. आणि अजून एक टेस्टिमनी अशी आहे की त्यांनी ते आपले पास्टरचं कॅलेंडर टंझानियाला नेलं होतं, तर ते दररोज यूट्यूबमधून त्यांच्या आंटीला ते ऐकवायचे कारण त्यांना इंग्लिश समजतं. तर त्यांच्या थ्रू त्यांच्या आंटीने दुसऱ्या लोकांना पण ती गोष्ट सांगितली आणि त्यांच्या घरी ऑलमोस्ट 40 to 50 लोक पास्टर गिरीशचं वचन ऐकत होते यूट्यूबवरून. सो दे आर व्हेरी ब्लेस्ड. And Pastor Eki was translating them in their Swahili language what Pastor was preaching. So God is great and प्रभूचं काम कधीच थांबत नाही. It is not having limit. It goes in every nation. So I thank God. And second माझ्या डॅडीची टेस्टिमनी आहे की 31 डिसेंबर 2025 ला डॅडीला ब्लिडिंग झाली होती आणि ते एवढी झाली की त्यांचं ब्लड 6 पॉईंटच राहिलं होतं. तर आम्ही घाबरलो आणि आम्ही म्हणजे थोडे हे झालो की अचानक असं कसं न्यू इयरमध्ये झालं. तर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो, त्यांनी चेक केलं आणि मग ते डिटेक्ट झालं की शुगर पण वाढली होती, 300 झाली आणि ब्लड पण कमी होतं. तर डॉक्टर बोलत होते त्यांच्या एजच्या हिशोबाने तुम्ही ॲडमिट करा, त्यांना ब्लड लावा. आणि त्या हॉस्पिटलमध्ये ब्लड पण नव्हतं, तर आम्हालाच ते सगळं करायला बोललं होतं. सो वी वर लिटल वरीड. बट मी तेव्हाच पास्टर अंजलीला कॉल केला होता आणि त्यांना बोललो होतं प्रेयर करायला. अँड पास्टर अंजली आणि पास्टर गिरीश ते प्रेयर करत होते, तुम्ही सगळे प्रेयर करत होता. तर मी 3 वेळा रिपोर्ट मी ब्लड टेस्ट केलं डॅडीचं, 3ही वेळा त्यांचं ब्लड इन्क्रीजच होत नव्हतं. तर थर्ड टाइम मी थोडं गिवअप केलं की असं का व्हायला लागलंय की ब्लड इन्क्रीज नाही होते. तर पास्टरनी आय थिंक त्याच्या 1 डे बिफोरच सॅटर्डे होता, तर त्यांनी बोललं होतं की एव्हरी डे डिक्लेअर की लेट द बोन मॅरो प्रोड्यूस ब्लड. तर मी माझ्या डॅडीला स्वतः बोलायला लावायचे की यू स्पीक दॅट आणि मी त्यांना होली कम्युनियन पण द्यायचे. आणि जस्ट आफ्टर 7 or 8 days मी परत ब्लड टेस्ट केलं तर त्यांचं 4 ग्रॅम्सनी ब्लड वाढलं आणि त्यांना ॲक्टिव्ह पण वाटतंय आणि ते स्वतः एकटे वॉकिंग करायला पण जातात. पहिलं त्यांना सपोर्ट लागायचं माझं नाही तर मम्मी शुभांगीचं, बट आता ते स्वतः जातात येतात अँड एव्हरी डे ही इज डिक्लेअरिंग. अँड द शॉकिंग थिंग इज दॅट पास्टर गिरीश हॅड गिवन अस लास्ट इयर द डिक्लेरेशन्स अबाउट हेल्थ, फायनान्सेस. तर ते स्वतः उठतात सकाळी आणि ते बायबल रीड करून ते डिक्लेरेशन वाचतात आणि मी ते स्वतः बघितले. तर आय वॉज व्हेरी शॉक्ड की हे कसं भेटलं. सो ही इज कम्प्लिटली फाईन. अँड थर्ड टेस्टिमनी इज की पास्टर गिरीशने एक भविष्यवाणी केली होती की हायर अथॉरिटी पीपल विल कॉल यू अँड डू समथिंग गुड इन युअर लाईफ. दे विल स्पीक अबाउट यू टू ऑनर यू, तुम्हाला काहीतरी प्रमोट करायला. तर असं झालं की माझं बिझनेस आहे फूडचा, तर एका सिस्टरनी माझं रेफरन्स दिलं म्हणजे बोललं होतं दुसऱ्या सिस्टरला अँड शी स्टेज इन बॉम्बे. तर शी इज अ व्हेरी रिच लेडी अँड आय वॉज नॉट नोईंग अबाउट हर. तर मी फक्त त्यांच्या घरी गेले त्यांना फूड द्यायला, त्यांनी जे ऑर्डर केलं. आणि असं झालं की ती सिस्टरला काय माहीत काय झालं, तिने मला बघितलं माझ्या हातात एक अमाऊंट दिली आणि मला वाटलं ते ऑर्डरचं अमाऊंट असेल. तर मी बोललं थँक्यू. ती बोलली नो, दिस इज फॉर यू, आय वॉन्ट टू ऑनर यू बिकॉज युअर हँड्स आर ब्लेस्ड and you are serving people, so I also want to honor and serve you by giving this. तर तेव्हा मला पास्टर गिरीशची आठवण आली की त्यांनी बोललं होतं की जे हाय अथॉरिटीचे लोक असतात ते लोक तुमच्याबद्दल बोलतील आणि चांगलं बोलतील, तुम्हाला प्रमोट करतील, तुम्हाला म्हणजे गिफ्ट देईल, ऑनर करतील. तर ती गोष्ट माझ्याबरोबर एकदा नाही पण 2 वेळा झाली आहे फुल जानेवारी मंथमध्ये. आणि माझं खूप जास्त बिझनेस झाला कारण मी थोडे जास्त पैसे हे झाले माझे हॉस्पिटलमध्ये. तर आय वॉज अ बिट वरीड की मी फुल मंथ कसं हँडल करेल. बट गॉड प्रोव्हाइडेड मी सो मच ऑफ बिझनेस अँड ऑल्सो द प्रॉफेसी केम टू पास. माय फादर गॉट हील्ड अँड ऑल्सो द वर्ड ऑफ गॉड हॅज रीच टू टंझानिया. सो आय थँक गॉड फॉर दॅट.